तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉग चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवायचा जे मुद्दा आहे, तुम्ही थंबनेल बघून तुम्ही ओळखलंच असेल. तर आज जे व्हिडिओ बनवायचं मेन कारण असं, की तुम्ही पाहू शकता, की आता अ, माझं हे नवीन YouTube चॅनल आहे. मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो, की माझे जे आर्टचे व्हिडिओ होते, ते काही एवढे मला व्हायरल किंवा असं काही वाटत नव्हतं, की त्याच्यावरती व्ह्यूज येत नव्हते. तर मी ब्लॉग चॅनलकडे टर्न शिफ्ट झालो. तर आता मी ह्या चॅनलवरती मागच्या काही दिवसापासून लाँग व्हिडिओज सुद्धा टाकतो आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकतोय. तर आता मी माझ्या ह्या चॅनलवरती 4 व्लॉग्स टाकलेत. तर 4 लाँग व्लॉग्स आहेत. तर तुम्ही पाहू शकता, की त्याच्यावरती जे थंबनेल आहेत, ते मी 1-2 म्हणजे मी एडिटिंग शिकतोय थोडं. मी मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बोललो होतो. तर आता एडिटिंगमध्ये आता मी त्या 2-3 ब्लॉग्सचे जे थंबनेल आहे, मी ते स्वतः एडिट केलेले पिक्सआर्टमध्ये. जे काही जास्त हाय एंड ग्राफिक्स वगैरे असतात किंवा हाय एंड असं काही हे वापरून मी केलेलं नाही. पिक्सआर्टमध्ये जे आपलं Android ॲप आहे पिक्सआर्ट, त्याच्यामध्ये मी ते एडिट केलेलं आहे. तुम्हाला मी तेच दाखवायचं. आजचा मेन व्हिडिओ जो बनवण्याचं जे कारण आहे ते हाच आहे, की थंबनेलमुळे आपल्या व्हिडिओला किती फरक पडतो, आपले व्ह्यूज जे आपले किती पटीने वाढतात, हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. तर तुम्हाला मी माझा हा जो आहे YouTube स्टुडिओ ओपन करून दाखवतो. तर हा माझा YouTube चॅनल आहे. त्याचा YouTube स्टुडिओ ट्रायपॉड अँड प्रदीप. तर हा माझा चॅनल आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर अ, आता हे माझे कंटेंट आहेत. ह्याच्यावरती हे सगळे लाँग व्हिडिओज आहे आणि ह्या साईडला सगळे खाली शॉर्ट व्हिडिओज आहेत. तर तुम्ही पाहू शकता माझ्या ह्या अ, आपण ताम्हिणी घाटातला हा एक ब्लॉग टाकला होता मी. ह्याच्यामध्ये व्हॉईस ओव्हर अजिबात केलं नव्हतं. मी फक्त म्युझिक टाकलं होतं. तर पाहू शकता मी हे जे थंबनेल आहे हे पिक्सआर्टमध्ये मी एडिट केलं होतं. तुम्ही पाहू शकता हे असं एक सुंदर असं एक आहे थंबनेल आहे. जे की थोडं अट्रॅक्टिव्ह दिसतं, की तुम्ही पाहू शकता मी तिथे काहीतरी आपल्याला जे खाल्लं ते खाल्लं त्याचं आहे. ताम्हिणी घाटातले जे काही फोटोज होते, ते तिथे थोडे अपलोड केले आणि मी तो थंबनेल बनवला. आता तुम्हाला मी त्याचं हे दाखवतो एनालिटिक्स. तर ते पाहू शकता, की 500 लोकांपर्यंत आपलं हा व्हिडिओ गेलेला आहे इम्प्रेशन आणि वॉच टाईम पाहू शकता 6.9 आवर्स. सबस्क्रायबर्स काही यातनं मला आलेले नाही मित्रांनो, कारण व्हिडिओ एवढा काही त्यात खास नव्हता. मी बोललो तुम्हाला, मी त्यात व्हॉईस ओव्हर नव्हतं केलं. फक्त मी म्युझिक ॲड केलं होतं. आणि मित्रांनो त्याच्यात तुम्ही ऑडियन्स रिटेन्शन पाहू शकता 15.8% आहे. जे की खूप आता सुरुवातीला खूप कमी आहे. जे छोटे यूट्यूबर्स असतात त्यांच्यासाठी 500 व्ह्यूज लाँग व्हिडिओजला ही खूप मोठी गोष्ट आहे. जे की आता मी स्वतः अनुभवतोय. जे एक्सपिरियन्स मी स्वतः केले मी ते तुमच्यापर्यंत शेअर करतोय. इम्प्रेशन्स बघू शकता 4.6K इम्प्रेशन्स आपल्या या व्हिडिओला आहेत. आणि 9.7% क्लिक थ्रू रेट म्हणजे जे थंबनेल आहे ते थंबनेलवर बघून लोकांनी आपल्या व्हिडिओला क्लिक केले म्हणून ते आपले 500 व्ह्यूज त्याला आलेले आहेत. तर माझ्या आताच्या चॅनलला तुम्ही पाहू शकता फक्त 116 सबस्क्रायबर्स आहेत आणि मला कधी वाटलं नव्हतं की माझ्या ह्या 116 सबस्क्रायबरवरती मी 500 व्ह्यूज कधी लाँग व्हिडिओला आणेल. तर थंबनेल ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. थंबनेल जेवढं तुमचं चांगलं असेल तेवढं तुमचा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. जास्त लोकं तुम्हाला हे तर सॉरी मित्रांनो आपला जो लाईट होता तो रिंग लाईटची लाईट आपली बंद पडली होती. तर मी सांगत होतो, की जे आपलं थंबनेल आहे, ते थंबनेल खूप असं अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे जेणेकरून ते क्लिक आपल्या लोकांनी ते आपल्या व्हिडिओवरती क्लिक केलं पाहिजे. तर असंच त्या व्हिडिओचं जे मी थंबनेल केलं होतं ताम्हिणी घाटातल्या, तर त्याच्यावरती म्हणजे माझं थंबनेल चांगलं होतं म्हणून ते 500 लोकांपर्यंत गेलं आणि माझ्या ह्या छोट्याशा माझ्यासारखे अनेक छोटे यूट्यूबर्स असतील ज्यांचे की बाबा त्यांना वाटत असेल की लाँग व्हिडिओजला व्ह्यूज अजिबात येत नाही किंवा लाँग व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही. पण आज मी त्यांना हे सांगू इच्छितो की लाँग व्हिडिओजला व्ह्यूज येतात. तुम्ही जे व्हिडिओ तुम्ही टाकता त्याला थंबनेल तुम्ही अट्रॅक्टिव्ह बनवा आणि जास्तीत जास्त एडिटिंग त्या व्हिडिओमध्ये करा. मी पण सुद्धा आता मी सगळं शिकतोय. आता एडिटिंग मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो, की मी एडिटिंग सुद्धा शिकतोय आणि YouTube हा माझा नवीन मी आता सुरू केलेला आहे. तर YouTubeमध्ये आता मी म्हणजे आता काही महिन्यांपूर्वी मी हे चालू केलेलं आहे.
तर आता मी ह्याच्यावरती डेली अपलोड करायचा प्रयत्न करतोय, पण काही काम जे असतं आपलं डेली काम आणि ह्याच्यामध्ये आपलं एडिटिंग व्हिडिओ ह्या सगळ्या गोष्टी एकदम सहज होत नाही. त्यासाठी मी आता काही म्हणजे जसं मला वेळ भेटतो तसं मी ह्या YouTubeला व्हिडिओ अपलोड करतोय. तेच मी तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन माझे व्हिडिओज पहा. तर जे आता मी सुरुवात केलेली आहे माझ्या ह्या YouTube चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि ह्या YouTube चॅनलवरती जे काही मी स्वतः एक्सपिरियन्स करेन, जे आता नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी मी खास सांगतोय, की मी जे स्वतः YouTubeवरती एक्सपिरियन्स करेन, जे काही माझा स्वतः YouTubeबद्दल एक्सपिरियन्स असेल ते मी या YouTube चॅनलवरती शेअर करेन. तुम्ही अशा माझ्या व्हिडिओसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशा व्हिडिओज रोजच्या रोज पाहायला मिळतील. बाकी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जास्त काही मी बोलणार नाही, कारण जे कारण होतं मी ते तुम्हाला बोललो, की थंबनेल आणि मेन अजून एक कारण असं मित्रांनो, की जे तुम्ही YouTube व्हिडिओ बनवाल त्याच्यामध्ये तुमचं टायटल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग्स ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. थंबनेल सोबत ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. जर तुम्हाला टॅग्स आणि टायटल वगैरे हवं असेल, टायटल तर मित्रांनो तुम्हाला YouTubeवरती सर्च केलं, की तुम्हाला समजा काही गोष्टी पाहिजे तर त्याचं स्वतः तुम्ही YouTubeला सर्च करा. ते जे काही सुरुवातीला 4-5 तुम्हाला नावं येतील ते तुमचेच टायटल असतं आणि जे टॅग्ससाठी तुम्ही YouTubeवर Googleवरती जाऊन टॅग्स जनरेटर एक साईट आहे त्याच्यावरती जाऊन ते टॅग्स तुम्ही घेऊ शकता आणि ते तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही वापरा. जेणेकरून ते तुमचा जो व्हिडिओ आहे तो SEO होईल. SEO म्हणजे तुमचा लोकांपर्यंत जेव्हा लोकं सर्च करतील ते समजा तो वर्ड तुमच्या व्हिडिओमध्ये असेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल, तर तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. आणि बाकी एवढंच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि ह्याच्यानंतर जे काही मी एक्सपिरियन्स स्वतः करेन मी YouTube चॅनलला मी शेअर करत जाईन. बाकी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.